या वारकरी संतांच्या हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पवित्र शया पावन दरबारामध्ये मंगलमय अशा वातावरणामध्ये कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जवळजवळ सर्वांच्या कंठस्थ असलेला अभंग आहे. हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही, आणि कदाचित ज्याचा हा अभंग पाठ नाही तो वारकरी नाही. विडाला विडाला अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज अलौकिक अशा स्वरूपाचं मागणं देवापुढे मागतात. भौतिक सुखाचा त्याग करून आध्यात्मिक सुख जीवनामध्ये प्राप्त व्हावं, आहे त्या स्थितीपासून उंच होता येईल अशी साधना जीवनामध्ये आम्ही केली आणि अंतकाळापर्यंत ती टिकावी. ह्यासाठी जर तुझी इच्छा असेलच तर मी मागतो तेवढंच दे, असं सुंदर चिंतन अभंगाद्वारा 1 तासामध्ये माझ्या अल्पबुद्धीने सांगण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला. आपल्या या प्रसिद्ध पावन अशा गोनापूर गावामध्ये की ज्या भूमीला ज्या संतांची मांदियाडी असा वारसा लाभला आणि गुरुवर्य हरिभक्तपरायण ज्यांच्या चेहऱ्यावर ज्यांच्या जीवनामध्ये सदैव आनंद विराजमान आहेत असे आमचे गुरुवर्य सदानंदजी महाराज, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि त्यांच्या या माझ्या या ठिकाणी येण्याच्या जे काही मला भाग्य लाभलं, आमचे काकड परिवार, आमचे काकड साहेब आहेत, आमच्या ताई त्या ठिकाणी बसलेले आहेत, आणि तुम्हा सर्वांच्या या चरणावर नतमस्तक होतो. उपस्थित सर्व गायनाचार्य, मृदंगवादक अशी अतिशय गुणीजन मंडळी ज्यांच्या एकमेकांच्या सहाय्यावर धर्माचं कार्य चाललेलं आहे, मग त्यांना सुद्धा आनंद देणं आणि आनंद घेणं ही काळाची गरज आहे. मग त्यांना सुद्धा वंदन करतो आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला. खरं जर पाहिलं आज असा योग माझ्या जीवनामध्ये आहे. ज्ञानोबरांच्या भाषेत जर सांगायचं झालं, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्पित असे भक्ती मुनी बिल जरी गंगावती तरी स्वीकार आलं की. एखाद्या बापाने एखाद्या मुलाने बापाच्या ताटात जेवण करावं आणि मग त्याने चपातीचा घास तोडावा आणि आपल्या बापाच्या मुखाजवळ ते न्यावा. अशा वेळेला बाप आपल्या मुलाची वाट पाहत नाही की त्याने माझ्या तोंडापर्यंत हात आणावा. माऊली म्हणतात, बालक बापाची ये ताटी रिगे आणि बापातच जेवू लागे, तो संतोषी लेणे वेगे मुखची ओढवी. तैसा मी तुम्हा प्रती चावटी करी तसे बाळमती, तुम्ही संतोषी जे ऐशी जाती प्रेमाची असे. विठाला विठाला. खरं जर पाहिलं आमचं जीवन एवढं भाग्यवान आहे की पारमार्थिक साधना आमच्या जीवनाला प्राप्त झाली संतांच्या माध्यमातून. ज्ञानोबरांचं तर असं मत आहे, तैसा मनाचा मारा न करता आणि इंद्रिया दुःख न देता एथ मोक्ष मिळे आयता सर्वनामाजी, आयता आला घर पुसवणे. विडाला विडाला. आणि खऱ्या अर्थाने जर आयुष्य गोड करायचंय, ऐका, आयुष्य गोड करायचंय, जीवनाचं सार्थक करायचंय तर कीर्तन केलं पाहिजे. तरी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चिताचे, ते नामची नाही पापाचे ऐसे केले. ही साधना बघ कशी आहे. जर आयुष्य गोड करायचंय तर कीर्तन केलं पाहिजे, पण कीर्तनच गोड करायचंय तर मग काय केलं पाहिजे? इट इज अ क्वेश्चन मार्क, प्रश्नार्थी चिन्ह आहे. मी काय बोललो? आयुष्य गोड करण्यासाठी, सार्थक करण्यासाठी कीर्तन आहे, पण कीर्तनच गोड करावं तर मग काय आहे असा प्रश्न जर असेल तर आपल्याला माहिती आहे, जेव्हा महिला मंडळी शिरा करतात, शिरा त्याच्यामध्ये साखर टाकल्या जाते बरं का. शिरा गोड व्हावा म्हणून साखर टाकावी लागतं, पण साखरच गोड व्हावी. आता काय टाकता? हा, साखर सर्वांगी गोड आहे, सर्वांगी साखर अवघी गोड, बसून खा तरी गोड, उजेडात उभं राहून खा तरी गोड, महाराष्ट्रात खाल्ली तरी गोड आणि उत्तराखंडमध्ये खाल्ली तरी गोड. तसा कीर्तन संतांचं तत्वज्ञान जगाच्या साठी आदर्श आणि त्याच्याही पलीकडे, विश्वाच्या पलीकडे येणारी अवस्था आमच्या महाराष्ट्रात उदयाला आली, हे आमचं परमभाग्य आहे बरं का. विठाला विठाला.
आणि त्या साधनेचे आम्ही पायिक आहोत, हे आमचं परम भाग्य आहे. श्रोते हो, खरं जर पाहिलं तर या चाललेल्या साधनेचा उपक्रम ज्या परमार्थाने आम्हाला प्राप्त करून दिला, आणि आज गावामध्ये येण्याचा योग माझ्याकडे आला. 7व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जो संतांनी पायंडा घालून दिला आहे, 7व्या दिवसाचं मागणं भगवंताकडे मागायचं असतं. खरं जर पाहिलं, मागणाराही त्या अधिकाराचा असावा आणि देणाराही त्या योग्यतेचा असावा. आजच्या अभंगामध्ये तुकोबराया समर्थ आहे. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा मागणाराही समर्थ आहे आणि ज्याच्याकडे मागितलं तोही समर्थ आहे. विठाला विठाला. त्या जगामध्ये 2 लोक असे ऐका की जे तुमच्या आमच्या अंतःकरणाला प्रेम देऊ इच्छितात. तुम्ही शोधा, गावाचे तुकडे करणारे भरपूर भेटतील, पण गावाला जोडणारे आणि गावागावामध्ये परमार्थ निर्माण करणारे मंडळी फार क्वचित आहे. या जगामध्ये 2 असे फक्त या जगात की ज्यांना सर्व कळतं, ज्यांना सर्व क्षेत्रातलं ज्ञान आहे. ज्या गाथेच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनाचा परिचय करून घेत आहोत. खरं जर पाहायला गाथा पारायण या गावामध्ये असणं हे परमभाग्य आहे. का? कारण गाथा म्हणजे आरसा आहे आणि आरसा असं दाखवतो जे आपल्यामध्ये असेल, चुकीचं असेल अथवा बरोबर असेल, त्याचं करेक्शन काय असावं, त्याचं सूत्र काय असावं ते आरशामध्ये बघावं. गाथा म्हणजे आरसा आहे. ऐका, माझ्या कपाळावर बुक्का आहे, पण तो बुक्का जर अस्ताव्यस्त असेल तर आरसा सांगतो बुक्का अस्ताव्यस्त आहे, जरा व्यवस्थित करा. पण पाहायचं आहे आरशामध्ये आणि कृती मात्र स्वतःमध्ये करायची. कृती आमच्यामध्ये करायचे. हे ज्यांनी समाजाला दाखवून दिलं तो गाथा जगासाठी आदर्श ठरला. भारताच्या इतिहासामध्ये अनेक ग्रंथ झालीत, अनेक कवी निर्माण झालीत, अनेक तत्वज्ञानी फिलॉसॉफर झाले, पण ज्ञानोबा तुकोबासारखे नाही. आपण थोडा बारकावा लक्षात घ्या, जरा महत्वाचं बोलतो पुढे जातो. आपण नेहमी वारीमध्ये चालत असतो आणि वारी ही आमच्या जीवनाची परंपरा आहे. ही आमची पारमार्थिक श्रीमंती आहे. एखादा भौतिक श्रीमंत किती झाला हे महत्वाचं नाही, एखादा शरीराने किती फूट वाढला हे महत्वाचं नाही. त्याची पारमार्थिक उंची किती आहे, त्याची वैचारिक उंची किती आहे, हे ज्ञानेश्वरी गाथा आम्हाला शिकवते. जर वारीमध्ये आपण चालायचं झालो तर 2 नावावर, या 2 नामावर अख्खं पंढरपूर गाठलं जातं. बरं का? आपलं सर्वांना माहिती आहे. ते 2 नाम जर कोणते असेल, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. याचा परिणाम काय, अनुभव असा आहे, या 2 नामावर आम्ही किती किलोमीटर चाललो याचा अंदाज नाही. सदैव आपण आनंदामध्ये विराजमान आहोत, थकवा जाणवत नाही. तुम्ही एरवी चालून पहा 10-15 किलोमीटर, नाही का? नको नकोसं होतं. 2 नामाची एनर्जी एवढी आहे की आम्ही किती किलोमीटर चाललो हे कळत नाही. मग मला एक गोष्ट सांगण्यासारखी वाटतं इथे, आमच्या चालण्याचा ठेका ज्ञानोबा तुकोबा आहे. मी काय बोललो? आमच्या चालण्याचा ठेका ज्ञानोबा तुकोबा आहे, तर किती किलोमीटर चाललो हे कळत नाही. मग मला सांगा, आमच्या जगण्याचा ठेका जर ज्ञानोबा तुकोबा असेल तर आम्ही सदैव आनंदाच्या कडसावर विराजमान असू. आणि त्या गोष्टी तत्वज्ञान या जगासाठी आदर्श ठरलं. तुकोबराया सांगतात हे सगळं माझ्याकडे आहे. फार महत्वाचं ज्ञान आहे. मी काय केलं असं जीवनामध्ये ते माझ्याकडे आलं. भक्ती ऋण घेतले माझे, चरण गहाण आहे तुझे, मी न सोडी माझे धन, नित्य करीतो कीर्तन. मग काय केलं आम्ही? तुका म्हणे आम्ही खातो, तुम्ही बुंदीचे खा, आमचं काही मत नाही. शुगर सुद्धा तुमचा विषय आहे बरं का. पण आम्ही मात्र काय केलं? तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका असर पडू घ्या रे तुम्ही. विठाला विठाला. हे सगळ्यांनाच घेता येईल असं नाही. विचाराची भाषा सर्वांनाच कळत नाही. वैराग्याचे शिवन देखती, विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी ओळखती मज ईश्वरा, ते अवजानंती मामूढा. सर्वांना सर्व कळतं असं नाही. पण मी आता बोलून गेलो. अभंगाकडे जाण्यापूर्वी 2 लोक या जगामध्ये असे आहेत जे सर्वज्ञ आहेत, आणि या दोघांना सोडून आम्ही सर्वज्ञ आहोत असं म्हणण्याचा मूर्खपणा कोणी करू नये. फक्त 2च असे आहेत की ज्यांना सर्वातलं ज्ञान आहे, एक संत आणि दुसरे भगवंत. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य
ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत. बरं, जे ज्यांना सर्वातलं कळतं त्यांना सर्वज्ञ म्हणतात, ज्यांना एकातलंच कळतं त्यांना तज्ज्ञ म्हणतात, आणि ज्याला कशातलंच कळत नाही त्याला अज्ञ म्हणतात. बरं का, सर्वातलं कळतं म्हणून सर्वज्ञ संत आणि भगवंत, एकातलं कळतं म्हणून तज्ज्ञ. जो तज्ज्ञ असेल तो सर्वज्ञ असेलच असं नाही, नाहीच ना. सर्वज्ञ तज्ज्ञ आहे हा, पण तज्ज्ञ सर्वज्ञ नाही. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर, एका सेकंदामध्ये बॉल किती जर जोरात मारला तर किती सेंटीमीटर जाऊन पडतो, आणि तेवढ्या वेळामध्ये किती रन काढता येतील ह्याचा अनुमान, ह्याचा अंदाज तेंडुलकर साहेबांना आला. भारतरत्न आहे, मोठा माणूस आहे. तेंडुलकर साहेब तज्ज्ञ आहे, पण त्यांना म्हणा आमच्या कीर्तनामध्ये या, आणि आमचा मृदंग उतरला, जरा स्वरात लावून द्या बरं. नाही नाही, ते म्हणतील हे जमत नाही आम्हाला. मोठा माणूस आहे ना, यायला पाहिजे ना, पण नाही येत का, कारण ते तज्ज्ञ आहे. एका क्षेत्रातलं तज्ज्ञ, सर्व क्षेत्रातलं सर्वज्ञ, आणि ज्याला कशातलंच कळत नाही त्याला अज्ञ. कळलं असेल तर पहा, नाही कळलं असेल तर मग ह्यालाच अज्ञ म्हणतात. विडाला विडाला काय मागणी आहे तुकोबरायांची, की ज्याच्यामुळे आमच्या जीवनाचं परिपूर्ण अशा स्वरूपाचं तत्वज्ञान, आमचं जीवन मंगलमय होईल, जन्माला आल्याचं सार्थक होईल. किंबहुना तुकोबरायांचा प्रश्न आहे गाथेमध्ये, जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमाविले. ओ मला सांगा, साबण महागाची आणली आंघोळीला, साबण महागाची आहे, पण पाणी जर गढूळ असेल नाही, जीवन निर्मळ नाही, परमार्थमय नाही. एक लक्षात घ्या, संसार आणि परमार्थ याची सांगड घालता आली पाहिजे. आपण निळोबऱ्यांचा जर अभ्यास केला आरतीचा, तर निळोबऱ्यांचं मत असं आहे तुकोबऱ्यांच्या संदर्भात, प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागिली. भोगुनी त्यागिली असा उच्चार आहे. केवळ भोगली नाही आणि केवळ त्यागली नाही. नुसतं भोगणंही गरजे महत्वाचं नाही, नुसतं त्यागणंही महत्वाचं नाही, भोगून त्यागणे हे वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे. आपण ज्ञानोबऱ्यांच्या आडण्याला जर गेलो तर ज्ञानोबऱ्यांच्या समाधी पुढचा गाभारा जगद्गुरु तुकोबरायांनी बांधलेला आहे, स्वतःचं घर विकून. फार सुंदर. या तत्वज्ञानाच्या पलीकडे आपण जर गेलो तर लक्षात येतं अंतकरणाची उदारता काय. आणि एवढी उदारता जर अंतकरणाची असेल तर आम्हाला तुकोबराय सांगतात मागण्याची गरज काय. आणि खरं जर पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे संत तुकाराम आणि मागणं जवळजवळ दोन्ही शब्द विरोधाभास आहे. त्याचं कारण असं आहे, ते म्हणतात आमच्या कुळाची ही परंपरा आहे, आम्हाला त्याची जाण आहे. वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत आमच्या वडिलाची ही रीत आहे. काही मागणं आम्हाला अनुचित आहे, आम्ही ते मागत नाही. बरं, नुसतं रीत आहे एवढं नाही, तर त्या रीतीची आम्हाला जाण आहे. हा, बहुतांश मंडळी अशी आहेत की बापाची रीत असेल पण मुलांना जाण असेलच याची गॅरंटी नाही. तुकोबराय सांगतात आमच्या कुळाची परंपरा आहे, येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. काय केलं हो, काही हात पसरावा अशी जात नाही आमची. एक वाक्य पुन्हा रिपीट करतो, साधू कधी भिकारी होत नाही आणि भिकारी कधी साधू होत नाही. असं एक तुलसीदासांचं फार सुंदर वाक्य आहे. तुलसीदास म्हणतात, असा हात ठेवला हातावर आणि मग शब्द निघाला, तुलसी कर पर कर करे, कर तल कर ना करे,
जिसदीन करतल कर करे उसदीन मरण भले. ह्याला स्वाभिमान म्हणतात. हात पसरे जिने दिक्के त्या नाही का. भिक्षापात्र अवलंबने जडो जिने लाजी रवाने. जीवन असं असावं की ज्या जीवनामध्ये पुरुषार्थ असेल. बघा, पैसा कमावू नये असं नाही, पैसा कमावलाच पाहिजे, उलट तो पुरुषार्थ आहे. पुरुषार्थामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष आहे. हा, पण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आम्ही पारमार्थिक धन जीवनामध्ये जोडलं, आम्ही अलौकिक धन जोडलं, त्याच्यामुळे लौकिक धनाची किंमत आमच्याकडे शून्य आहे. खरं जर पाहिलं तर हे म्हणण्यासाठी जगदूर तुकोबारायच लागतात. मी एक आपण बघता बघता सावतामाळ्याकडे जर गेलो तर स्वतः भगवान परमात्मा सावतामाळ्याकडे आले. इथे एक सिद्धांत आहे, ज्याच्या बाह्य रंगामध्ये बदल झाला त्याला देवाकडे जावं लागतं, पण ज्याच्या अंतरंगामध्येच बदल झाला देव त्याच्याकडे चालून येतो. दुसरा टप्पा, आम्ही डोळ्याचं जर ऑपरेशन केलं तर आम्हाला दृष्टी येईल, पण डोळ्याचं ऑपरेशन करून दृष्टिकोन येत नाही. दृष्टिकोन हा संतांच्या विचाराने येतो. ज्ञानेश्वरी तुम्हाला देते. तुकोबाराय सांगतात, आम्हाला भगवंताची जाणीव जीवनामध्ये प्राप्त झाली आणि एवढं आम्हाला कळलं, माऊलीकडे चला. माऊली असं म्हणतात, ज्याचं टार्गेट जर परमात्मा नाही, ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ नाही, ज्याला व्यवहार आणि परमार्थाची सांगड घालता आली नाही, त्याचं काय होईल पहा. संसार में अगर ठीक नहीं तो परमार्थ कैसे कर सके, गर परमार्थ ही ना कर सके तो ज्ञान कैसे भर सके, गर ज्ञान ही ना भर सके तो ध्येय कैसे धर सके, और इतना अगर नहीं ठीक तो भवसिंधु कैसे तर सके. करावया पार सामर्थ्य फक्त भगवंताकडे आहे. देण्यासाठी काही गोष्टी लागतात. हा, खरं जर पाहिलं, देणाऱ्याचा हात वर असतो आणि घेणाऱ्याचा खाली असतो. याचा अर्थ देणारा हा घेणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो. पहा तुम्ही, हे प्रॅक्टिकल आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, दान देण्याचं सामर्थ्य विश्वामध्ये आतापर्यंत फक्त त्याच्याकडे राहिलेलं आहे, कारण तो समर्थ आहे आणि आम्ही असमर्थ आहोत. बरेचदा काय होतं, आमचं दुर्दैव आहे, आम्ही असमर्थ असतो पण बोलण्यातून जरा समर्थपणा दाखवतो. म्हणजे अलीकडे तुम्ही अभ्यास करा, धर्माचं लेबल आहे आणि आतमध्ये अधर्म लपलेला आहे. बारकावा जर पाहिला, म्हणजे आजही जातीवंत मंडळी आहेत. कदाचित जर त्यांची संगती आम्हाला घडली, कदाचित जर त्यांनी आमच्यावर कृपा केली, तर त्यांच्या कृपेमुळे आमचंही जीवन कल्याणमय होईल. असा योग आमच्या जीवनामध्ये येणे हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे. विठाला विठाला रोज नामस्मरण करावं भगवंताचं. आणि एक दिवस अशी वेळ आली, स्वतः परमात्मा आतमध्ये पोहोचले. भगवान परमात्म्याने खाली पाहिलं आणि मग तुकोबाराय म्हणतात, आमुची या भावे तुझे देवपण ते का विसरवून राहिला असी. अरे पांडुरंगा, आमचा भाव आहे, आम्ही तुझ्यासाठी आयुष्य वेचलो आणि त्याचा परिणाम काय झाला. त्याचा परिणाम असा झाला, जे माझे विरोधक होते, जे माझी निंदा करणारे होते, रामेश्वर शास्त्री सारखे सुद्धा आता त्यांनीच माझी आरती करावी, त्यांनीच मला ओवाळावं. हा जीवनातला सर्वात मोठा योग जर कशामुळे आला असेल तर तुका म्हणे, तुझ्या नामाची आबडे अवघ्यांचे काळे केले तोंड. आपल्याही जीवनामध्ये असा अनुभव येईल. पहा तुम्ही, आपले नातेवाईक, मित्र, गोत्र, गणोगत, आणखी जवळचे कुठले जर आपल्या विरोधामध्ये गेले असतील, ते आपली निंदा करत असतील, तर आपल्याकडे एक साधन आहे.
ज्या साधनाच्या बळावर आम्ही जीवनामध्ये साध्य करू शकतो. आणि जे जे रुसलेले फुगलेले आमच्यावर जी मंडळी निंदा करणारी होती, परिवर्तन असं होईल, एक दिवस ते आमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. आणि ही साधना वारकरी संप्रदायामध्ये संतांनी आम्हाला घालवून दिली की मोठे मोठे श्रीमंत, आजही आपण भंडारा डोंगरावर जाऊया, आजही भामचंद डोंगरावर जर आपण गेलो तर एक लक्षात येतं, ज्यांच्याकडे 50-50 लाखाच्या गाड्या आहेत, 1-1 कोटी, ज्यांच्या गड्यामध्ये महागाचे चैन आहे सोन्याच्या, हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या आहे, असे श्रीमंत लोक जे भौतिक सुखाने श्रीमंत आहे, ते जगद्गुरु तुकोबारायांना भेटण्यासाठी गडावर जाण्यासाठी आतुरलेले असतात. आपण कल्पना करा तुकोबारायांची आध्यात्मिक श्रीमंती किती असेल. विठ्ठल विठ्ठल हे म्हणतात ब्रह्मांडाचा बाप आम्हाला द्यायला तयार झाला. खरं जर पाहिलं तर आम्ही तेवढे श्रीमंत नाही की त्याने आमचं प्रसन्न व्हावं, तेवढा आमचा अधिकारही नाही. पायीची वाहनं ते म्हणतात, पण एक जर पाहिलं ते म्हणतात आम्ही सदैव सोडके, जावडी येता चोर धाके, जाता तरी पुरती भिके, कुत्रे घर राखीती. असं जरी जीवन असेल तरी ब्रह्मांडाचा बाप आमच्या घरी पाणी भरतो. आपण आज अभ्यास करा. लोकांच्या घड्यामध्ये महागाच्या चैनी आल्या, 20 ग्रॅम 30 ग्रॅम 40 ग्रॅम चैनी महागाच्या आल्या, पण बेचैनी झपाट्यानं वाढली. लोक आनंद विसरले, हसणं सुद्धा विसरली. मी एकाला म्हटलं हसत जा, जीवनाचा आनंद घेत जा, हसत जा. तो म्हणे महाराज कीर्तनात कसं काय हसावं म्हणे. म्हटलं मग दरवाजा बंद करून हसत जाईल बरं का. ऐका ना, काय असतं, आम्ही जन्माला आलो आणि त्याचं कौतुक झालं. तुकोबाराय सांगतात मला त्याचं हसू आलं. कौतुक वाटे झाली या वेचाची नाम मंगळाची, आणि यासाठीच माझी धावपळ होती. आता तो योग माझ्या जीवनामध्ये आला आणि प्रत्यक्ष परमात्मा प्रसन्न झाला. काय झालं, त्याने माझ्याकडे पाहावं, पाहतच राहावं. सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, असा योग जीवनामध्ये आला. कदाचित मे बी कदाचित असा योगही जर असा योग आमच्या जीवनामध्ये आला तर मग तुकोबाराय सांगतात आमचं जीवन धन्य झालं. ज्ञानोबाराय सांगतात हो आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय. विठोबा विठोबा वेडो वेडा व्हावा पांडुरंग, सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती. या आणि असा योग जीवनामध्ये आला, वा तो या भावा सापडला. पण आता असा योग आला ना, हो मग सदैव आता असाच योग राहावा. म्हणजे भगवंताची प्राप्ती झाली योग, पण तो टिकून राहावा हा क्षम. काय असतं, एक दृश्य फार सुंदर होतं. मी एक फोटो पाहिला एका मंदिरामध्ये, फार मोठा होता तो, म्हणजे जवळपास ते 10 बाय 8ची फ्रेम होती, इतका मोठा फोटो. आणि एक वाढलेलं झाड होतं, आणि त्या वाढलेल्या झाडावर एक कावळा होता, आणि त्या झाडाच्या खाली बुंद्याशी एक साधू महात्मे होते. शरीर जीर्ण झालं होतं, मांस लोंबकडत होतं, आणि आता देह ठेवण्याची वेळ आहे. अंतकालेच मामेव
स्मरमुक्त्वा कलेवरम यत् प्रयत्न समद्भावम याती नास्तेत्र संशया. काय घडलं? ते साधू महाराज त्या कावड्याकडे पाहतात आणि त्या कावड्याशी संवाद साधतात. ते काय म्हणतात? कदाचित कदाचित असा योग आमच्याही जीवनामध्ये यावा, जो तुकोबारांच्या जीवनामध्ये आला, जो त्या साधूंच्या जीवनामध्ये आला. ते साधू त्या कावड्याला म्हणतात, बोलता येत नाही साधूंना आता, कारण हातापायामध्ये ताकद राहिली नाही, पण तरीही त्या साधूला त्या कावड्याची भाषा कळत होती. जसं माझ्या ज्ञानोबरायांना शकून कळला. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगित आहे. काय झालं माहिती आहे? मोठी गंमत आहे. नेवाशाला 12व्या शतकामध्ये जेव्हा बाबा बसले ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी, सच्चिदानंद बाबा, आणि माऊली सांगत आहे, काय झालं, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये बाजूला ज्ञानोबांनी नजर टाकली आणि असं निंबाचं झाड होतं, जसं आहे ना, आणि त्याला लिंबोड्या आल्या होत्या आणि त्याच्यावर कावडे बसले होते. माऊली काय म्हणतात, बाबा असं करा, एक ओवी लिहा. आठवली मला माझ्या गुरु महाराजांच्या कृपेने. आणि काय ते कावडे काव काव करत होते, ते लिंबोड्या खात होते. माऊली हसले आणि त्या बोलण्यातून जगाला उपदेश दिला. लिंबू लिंबोडिया आला तरी तो कावड्याशी सुकाडू झाला, तैसा भक्तिहीन वाढींनला दोषीची लागे. बरं का, काय दृष्टी असेल. पक्षापासून सुद्धा उपदेश करावा. जसं नाथरायांचा अभ्यास आहे, नाथरायांचं चिंतन आहे, त्यांचा दृष्टिकोन आहे. ते म्हणतात, पक्षी जेव्हा उतरले झाडावरून खाली, दाणे टिपले निघून गेले, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून राहते. असाच प्रसंग घडला. ते साधू महाराज त्या झाडाकडे पाहत आहे आणि त्या कावड्याशी बोलत आहे आणि काय म्हणत आहे की, कागा सबतन खाइयो महाराज चुन चुन खइयो मास. कागा, कागा म्हणजे कावडा. सबतन खइयो, माझं शरीर पूर्ण खाऊन टाक, म्हणजे काही तक्रार नाही तुझ्या संदर्भात, मी काही म्हणणार नाही. मला माहिती आहे हे मातीत जाणार, वासांची जीर्णानी यथावी आहे, त्यावर मी काही म्हणणार नाही. मला त्याचं काही वाटत नाही. पण एक कर, ज्याच्यासाठी मी जन्माला आलो ते फक्त मला राहू दे. म्हणजे कागा सबतन खाइयो महाराज चुन चुन खइयो मास, ये दो नैना मत खइयो मोई पिया मिलन कियास. फक्त 2 डोळे तसेच राहू दे की सदैव माझ्या भगवंताला पाहता यावं. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये योग उंच मिळून आला. आनंदाची डोही, आनंद तरंग, ब्रह्मांडाचा बाप प्रसन्न झाला आणि काय म्हणू लागला, वा ही जीवनाची श्रीमंती आहे. एखाद्याने मागावं तो भाग वेगळा, पण न मागता एखादा देण्यासाठी प्रसन्न व्हावा, ही जीवनाची सर्वात मोठी पराकाष्ठा आहे. विडाला विडाला. कसं झालं माहिती आहे, आम्ही रोज देवाकडे पाहतो, यात नवल नाही, पण कधीतरी भगवंताने आमच्याकडे पाहावं. आंधळा रोज चालला मंदिरात, लोक हसत होते, आंधळ्या तुला काय देव दिसतो? तो म्हणाला, मला देव दिसत नाही, माहिती आहे, मी त्याच्याकडे पाहू शकत नाही, पण तो माझ्याकडे पाहतो. हां, काय घडलो, स्वतः परमात्मा प्रसन्न व्हावा, ब्रह्मांडाचा बाप. आणि तुकोबाऱ्यांना, तुकोबा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ओ म्हणले, असं करा, आज जरा प्रसन्न आहे, काहीतरी मागूनच घ्या, काय पाहिजे तुम्हाला, जे मागाल ते. आश्चर्य असं आहे, स्वतः देणारा ब्रह्मांडाचा बाप आणि तुकोबाऱ्यांनी म्हणावं, तुका म्हणे तुझी न लगे, आतापर्यंत मागितलं नाही, ह्याच्या पुढे मागणार नाही, काही पाहिजे नको, नाही हो काहीतरी मागूनच घ्या, माझा अट्टहास आहे, मी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जर एखादा देणारा प्रसन्न झाला तर मागणाऱ्याने काय मागावं ह्याचंही शास्त्र आहे. थोडं विनोदानेच सांगतो, महत्वाचं आहे. समजा आपल्या पत्नीवर पती प्रसन्न झाला, त्याच्याकडे नोटाचं बंडल आलं आणि त्याने तिला विचारलं, काय ग तुला काय पाहिजे, जे मागशील ते देईल. मग हिनं सोन्याचा हार मागावं का नाही, हिनं मागितलं टिकल्याचं पॉकेट. माझं बोलणं कळून घ्या. हा, मी काय सांगतोय, काय मागावं हे सुद्धा कळावं. तुकोबाराय म्हणतात, मला काही नको आहे. हो म्हणले, पाहिजे, मला काही नको आहे म्हणले, देणार. आणि जर द्यायचंच असेल, तू म्हणत असतील तर मनसे काही मागा. काय प्रत्यक्ष भगवंताशी साधलेला संवाद आहे, अतिशय मधुर आहे आणि जगाच्या हिताचा आहे. मला हेच अपेक्षित आहे, ह्याच्यापेक्षा दुसरं नको. आणि हा च चकारात्मक आहे. खरं जर पाहिलं तर संतांचं वाङ्मय नित्य नूतन देखीजे गीता तत्व. जर आज कीर्तनाचा अभंग अर्थ एक असला तर उद्या दुसराच निघतो. आपण थोडा बारकावा लक्षात घ्या, आठवलं म्हणून सांगतो. ज्ञानोबरायांचं हरिपाठ सर्वांना पाठ आहे. आपण रोज त्यामध्ये हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कदाचित जर हरिमुखे म्हणा हा जर अर्थ आज सांगितला तर आज वेगळा आणि उद्या सांगितला तर उद्या वेगळा. ह्याला नित्य नूतन म्हणतात. उदाहरणार्थ, हरिमुखे म्हणा, मुखाने हरी म्हणा, फायदा
पुण्याची गणना कोण करी. हरी म्हटलं की पुण्य झालं. हरी बोला देता सर्व कार्य करिता. बरं, काय झालं? हरिमुखाने म्हटलं की पुण्य. आजचा अर्थ उद्या जर सांगायचं झालं हरिमुखे म्हणा, जगामध्ये हरीच मुख्य म्हणा. बदलला अर्थ. हरी से कोई नहीं बडा, दीवाने क्यों गफलत में पडा. समजा तिसरा परवाचा अर्थ सांगायचा हरिमुखे म्हणा. परवाच्या दिवशी अभंग घेतला. हरिमुखे म्हणा सांगायचं झालं, हरी म्हणा मुक्याने म्हणा, हळूहळू बोला कोणी कोणाशी हळूहळू चला. किंवा ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी अंत. हा काय करतो? सदैव नामचिंतनाची मग अंतकरणामध्ये जाणून घे. तर तुकोबराय सांगतात मला हेच पाहिजे. हेच या शब्दामध्ये अधिकार आहे आणि हेच या शब्दामध्ये प्रेमाची अवस्था आहे. तुम्ही पहा, एखादा नातू असतो आणि आजीसोबत जातो यात्रेमध्ये आणि त्याला काहीतरी एखादी वस्तू आवडते आणि मग त्याला ते अपेक्षित आहे. तेव्हा आजी म्हणत असते, बाळा अरे आपल्याकडे तेवढे पैसे नाही, असं कर, हे घेतल्यापेक्षा ते घे, हे याच्यापेक्षा छान आहे. तो म्हणतो नको नको मला हेच पाहिजे. हेच शब्दामध्ये अट्टहास आहे. काय करा? देवा तुमचा विसर पडणार नाही असं द्या. अजून एक महत्त्वाचं बोलतो. तुकोबारायांनी पलीकडचं मागितलं, अलीकडचं मागितलं नाही. अजून पुढे सांगू, स्पष्ट करू. भौतिक गोष्ट देवाला मागू नये. गाडी घोडी बंगला मोटरसायकल भौतिक गोष्ट देवाला मागू नये आणि आध्यात्मिक गोष्ट मागितल्याशिवाय राहू नये. विठाला विठाला भौतिक का मागू नये? त्याचं कारण आहे. दोन संपत्ती प्रामुख्याने एक स्थावर संपत्ती आहे, स्थावर मालमत्ता, आणि एक जंगम मालमत्ता आहे, जंगम संपत्ती आहे. जर निळोबऱ्यांचा क्रायटेरिया लावला तर ते म्हणतात आपल्यासोबत ह्याच्यातली एकही वस्तू सोबत येत नाही. राहण्याची नाही जाणे एकलेची, हे येत नाही सोबत. आपण थोडा बारकावा पहा. भगवंतालाच का मागता? तुकोबाराय सांगतात तूच का दे, तूच का माझ्या जीवनामध्ये. कारण ज्याच्या संगतीमध्ये आतापर्यंत होतो त्याचा अनुभव अख्ख्या जगाचा आहे. मी तुला स्पष्टीकरण सांगतो. काय झालं? बंगल्याची काच फुटली. बंगला महागाचा होता. बंगल्याची काच फुटली आणि मालक रडला. महागाचा बंगला होता, काच फुटली आणि मालक रडला. पण मालक मेला आणि बंगला रडला नाही ना. महागाची गाडी जर घेतली ना, गाडीला क्रॅचेस पडलं तर ड्रायव्हर दिवसभर जेवत नाही. पण ड्रायव्हर जर मेला तर गाडी चालूच झाली नाही असं कधी होत नाही, बरं का. ते म्हणतात हे आमचं जीवन नाही. लोक भौतिक सुखाकडे वळले आणि आध्यात्मिक सुखापासून दूर गेले. पहा तुम्ही सध्या जीवन जर पाहिलं तर बॉक्स लाईफ आहे. बॉक्स लाईफ म्हणजे सकाळी जर उठला हातामध्ये टिफिन बॉक्स, मग बसला गाडीमध्ये कारमध्ये कार बॉक्स, तिथून पोचला ऑफिसमध्ये 10x10च्या खोलीत ऑफिस बॉक्स, मग उघडला लॅपटॉपचा बॉक्स, पुन्हा 5 वाजता परत निघाला, पुन्हा गाडीमध्ये बसला कार बॉक्स, पुन्हा घरी आला हॉलमध्ये हॉल बॉक्स, मग लावला टी व्ही बॉक्स, पुन्हा 1 तास मोबाईलवर गेला मोबाईल बॉक्स, मग बेडरूममध्ये जाऊन झोपला बेडरूम बॉक्स, पुन्हा सकाळी उठला बाथरूम बॉक्स. चाललं जीवन असंच. वेगळं काय? जे सर्वसामान्य लोक करतात याच्यापेक्षा माणसाचे जीवन वेगळं आहे. अजून एक थोडा बारकावा. देवालाच का मागावं? काही गोष्टी शिकण्यासारखं आहे. हा मृदंग आहे, हे बकऱ्याचं कातड आहे. हा मृदंग म्हणजे बकऱ्याचं कातडं. मेल्यानंतरही तो बकरा विठ्ठल विठ्ठल बोलतो, ध्वनी ऐकू येतो. पहा की मेल्यानंतरही ज्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी आहे. तुकोबाराय म्हणतात तू का दे, कारण तुझ्यामुळे मला ही प्रेरणा मिळाली. तू का म्हणे आता उरलो. मला परमार्थाची जाण आहे. फक्त एवढं मागणं आहे, तुझी आठवण राहावी. अंतकाळामध्ये माझ्या डोळ्यात तू असावा म्हणजे योग आहे. आठवण असणे म्हणजे योग आहे, पण तो योग टिकून राहावा म्हणजे क्षेम आहे. तुझा विसर न व्हावा. तुझा विसर का होऊ नये? संत देवाकडे मागतात, देवालाच मागतात, हे महत्वाचं आहे. आम्ही मागितलंच देवाकडे तर देवाला मागत नाही. एखादी महिला जर शेगावला गेली ना तर ती गजानन महाराजांना आध्यात्मिक सुखच मागेल असं नाही, ती भौतिक सुख मागू शकतं, बरं का. देवा मुलाचं लग्न जुटायचं आहे, यंदा सुनबाई येऊ दे, पण शेतामध्ये बोर केला त्याला पाणी लागू दे. आणखी पुढे तुम्हाला सांगेल. हे बघा, या जगामध्ये 3 लोक आले, देवही आले, संतही आले आणि तुम्ही आम्ही आलो. पण प्रत्येकाचं येण्याचं प्रयोजन वेगळं आहे. तुम्हाला याच्याशी याचा काय संबंध आहे पुढे सांगतो तुम्हाला. देव आले, संत आले आणि मनुष्यही आला. तुम्ही आम्ही जर जन्माला आलो
आम्ही काय जन्माला आलो? आमचं कर्म शिल्लक आहे म्हणून. अगा कर्मी जे उरावे तेही सुखदुःखी फडावे, ती तया ते भोगावया यावे. बरं, जीव आहे कर्ममूर्ती म्हणून आम्ही आलो. संत आहे ब्रह्ममूर्ती आणि देव आहे धर्ममूर्ती. विठ्ठल विठ्ठल. आता येण्याच्या मागचं प्रयोजन, जर देव आले, जर धर्ममूर्ती आहे तर देव का आले? त्याचं कारण आहे. आम्ही का आलो? त्याचं एक आम्ही आलो याचं कारण आमचं कर्म आहे. संत आले जगाविषयी करुणा आहे. हे मागणं तुकोबऱ्यांच्या संदर्भात जरी असलं, ते जर म्हणतात आम्हाला पाहिजे नाही तरी का मागावं? अर्जुन हा फक्त निमित्त आहे. कुरुक्षेत्रावर सांगितलेली गीता फक्त एका अर्जुनापुरती मर्यादित नाही. अर्जुन हा निमित्त आहे. अवघ्या अखंड अखिल भारतीय समाजाला ते तत्वज्ञान प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे. अर्जुन निमित्त आहे. सांगायचं आहे तुम्हा आम्हाला, तशी जगद्गुरु तुकाराम महाराज निमित्त आहे. मागायचं आहे तुमच्या आमच्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. काही गोष्टी अशा आहे, इच्छा जरी नसली तरी प्रसंगानुसार काही गोष्टी कराव्या लागतात. संतांचं हृदय तुमच्या आमच्यासाठी तळमळणार आहे. जर पायाला काटा रुतला, माऊली म्हणतात, तर डोळ्याला पत्र यावं लागत नाही अश्रू येऊ दे म्हणून. नाही, काळ्याला काटा रुतला की अश्रू आपोआप येतात. पुढे जर नदीला पूर आला तर तिला असं म्हणावं लागत नाही की आमच्या अकोला जिल्ह्यातला तालुक्यातला जो खड्डा आहे ना, तो नदीच्या बाजूला, तो जरा भरून काढ आणि त्यातले घाण कचरा घेऊन जा. तिला सांगायचं काम नाही. पूर आला, त्या खड्ड्यामध्ये पाणी आलं की आपोआप ते पाणी समुद्रापर्यंत पोहोचतं. तसं तुकोबराय सांगतात, जग संसारामध्ये बुडत आहे. किती व्यसन त्याला लागलेली पहा, की संसाराचे अंगी अवघीच व्यसन, संसाराचे अंगी अवघीच व्यसन, संसाराच्या अंगी अवघीच व्यसन, संसाराच्या अंगी अवघीच व्यसन. आम्ही शुद्ध झालो, शुद्ध झालो, शुद्ध झालो. आता हे सोबाळे झाली प्रिय, आता हे सोबाळे अरे अरे आम्ही शुद्ध झालो, आम्ही शुद्ध झालो, शुद्ध झालो, शुद्ध झालो. आता हे सोबाळे आता हे सोहळे झाले संतांचं हृदय हे तुमच्या आमच्यासाठी तळमळते. अर्थात आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, पण हे विश्वही कीर्तनाने शुद्ध व्हावं. आपण त्याच्या पलीकडे जर पाहिलं, संत आमच्या अंतकरणाची काळजी घेणार आहेत. तुम्हाला टोचून बोलणारे भरपूर भेटतील, तर संत मायबाप म्हणतात, भगवंता तुमच्या नामचिंतनांचं वलय या विश्वात जर असलं, प्रत्येकाच्या घराघरामध्ये पारमार्थिक जर क्रांती झाली, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जर त्यांचा व्यवहार परमार्थमय झाला, तर खऱ्या अर्थाने जीवन आनंदमय होईल. एवढं कर, फक्त तू तू आणि तू या अभंगाचा अविभाज्य घटक आहे. तुझा विसर न व्हा. या अभंग एका वाक्यावर फिरतो. या अभंगाचा केंद्रबिंदू जर काय असेल, समजा वर्तुळ काढायचा आहे, वर्तुळ तर मधात केंद्रबिंदू आहे. या अभंगाचा केंद्रबिंदू आहे तुझा विसर न व्हावा. असं काय आहे तुझ्यामध्ये की तुझा विसर होणार नाही? आपण थोडा बारकावा लक्षात घ्या. अलीकडच्या काळात भरपूर लोक जगामध्ये आहेत ज्यांच्याकडे पैसे मोजायला वेळ नाही, पण ते एका ठिकाणी दरिद्र आहेत. ते पैशाने श्रीमंत आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये पारमार्थिक आनंद नाही. ते स्वतः मान्य करतात, महाराज आम्ही तुम्हाला वर्गणी देऊ शकतो पैशाने, पण आम्हाला मंदिरात कीर्तन ऐकायला वेळ नाही. बरं, वेळ नाही हा नंतरचा विषय. एक वर्ग असा आहे ज्यांना देवच आवडत नाही, बरं का, आणि एक वर्ग असा आहे ज्यांचा विषय नारायण आहे. तुकोबराय सांगतात, हा वर्ग आमचा आहे, तुझा विसर न व्हावा. परमात्मा, भगवान परमात्माला गवसला पाहिजे, तो माझ्या हृदयामध्ये येऊन राहावा. मग काय करा, जर तू मला आठवला, तू मला मिळाला, तर माझं जीवन धन्य झालं. राम म्हणता रामची होई जे
आणि पदी बसून पदवी घ्यायचे. जर भगवंताची संगती आम्हाला घटली, प्राप्त झाली, संतांच्या माध्यमातून देव मिळत असेल, तर काय कर, मी आयुष्यभर जे माझी छंद होतं, जे मी जोडला आतापर्यंत, माझी जोडी जर काय असेल तर अभंगाचं दुसरं चरण. तुझं गुणगान करेल आणि आवडीने करेल, हे महत्वाचं आहे. कुठलीही गोष्टीत आवड जर नाही, आमचं मन जर नाही, तर ते फलश्रुती जीवनामध्ये प्राप्त होत नाही. जसं आम्ही कीर्तनामध्ये असो, पण आमचं लक्ष जर मनाने बाहेर असेल, आवड नसेल, तर इथे येणं 2 तास व्यर्थ असू शकते. पडते मन बाहेरी बाहेरी एका भक्ती करी. एक वर्ग असं आहे ज्याला आवड आहे पण सवड नाही, आणि काहींना सवड आहे पण आवड नाही. आवड का नाही, त्याचे 2 ओळी ज्ञानेश्वरीत चला. माऊली म्हणतात एक वर्ग असा आहे जवळ आहे पण त्यांना घेता येत नाही, गुणगान करता येत नाही, डोळे दिले पण रूप पाहता येत नाही, कान दिले पण भगवंताचं गुणगान ऐकता येत नाही, वाचेने विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नाही. मग असं काय झालं त्यांच्या जीवनात? का कमलकंदा आणि दरदरी नांदणूक एकेची घरी परी परागू सेविजे भ्रमरे हिला चिखलची उरे. ते काय करतात? फक्त विषयामध्ये गुंतलेले असतात. आवड त्यांच्या जीवनामध्ये का नाही, असा जर प्रश्न विचारला, हे बघा, काही लोकांना कळतं पण वडत नाही. का वडत नाही? आवड नाही. आणि आवड का नाही, तर तुकोबाराय सांगतात ज्ञानदृष्टी हरपिली दोन्ही नेत्र आंधळे. तुम्ही समाजाचा अभ्यास करा, कोणीही गावात जा, चौकावर लोक बसले, वट्यावर बसले असतात, आणि वट्यावर बसले असून तिथं काय करतात? आवडीनं गुणगान करत नाही. नाही नाही नाही, तिथं विषय काय असते? हा असा तो तसा, हा असा तो तसा, पण मग तू कसा, हे चिंतन कोणी करत नाही. तुकोबाराय सांगतात आम्ही आमचे अवगुण तपासले आणि मग आमच्या हातामध्ये आलं, काय केलं आम्ही? काय भजनाशी उरले ते पायगा, हे आमचं कॅल्क्युलेशन आहे. आम्ही किती वर्ष जगलो, आता पुढे जगायचं किती वर्ष हे महत्वाचं नाही. आज जर माझ्याकडे वर्तमान काळ आहे, तर आज वर्तमान काळामध्ये माझ्या वाणीतून भगवंताचं नामचिंतन घडावं. बरं एक बोलू तुम्हाला, तुकोबाराय देवाचं गुणगान करतात, त्यात नवल नाही, पण देवही तुकोबारायांचं गुणगान करतात, हे वैशिष्ट्य आहे. फार पूर्वीचा काळ आहे. भगवान परमात्मा सुद्धा संतांचं गुणगान आवडीने करतात. संत म्हणतात देवा तू आमचंही गुणगान तू केलंच. उदाहरणार्थ सांदीपनी ऋषी भगवान श्रीकृष्णाला जेव्हा उपदेश करतात, तेव्हा ऋषी हे संतच होते की देव त्यांच्याकडे आले. बरं का, आपण अजून थोडं बारकावा पहा. विठ्ठल विठ्ठल, देव संतांचं गुणगान करतात. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा पंढरपुरामध्ये लाईटची व्यवस्था नव्हती. कंदील आणि कंदिलावरच राज्य चाललेलं आहे. काय घडलं म्हणजे पुन्हा जुनं ते सोनं आहे. बरं, मला आठवलं आता म्हणून सांगतो. एक काळ असा येणार, जे मागचं होतं तेच पुढे येणार, कारण सध्या सिलेंडर नाही भेटू राहिले, म्हणजे आलं पुन्हा चुलीवरच काम. आम्ही ते गीत ऐकलं होतं, ओ उषकाल होता होता काढ झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा चुली. आला पुन्हा जुन्यावरच. तुम्हाला सांगू, पुन्हा परमार्थ. पूर्वीचा काळ होता, लोक मंदिरात संध्याकाळी रोज बसायचे,
घरोघरी टाळांचे आवाज यायचे. मला असं वाटतं पुन्हा ही देवाची इच्छा आहे की किमान आता जे युद्ध सुरू आहे, आता इराण, इराक, तिकडे अमेरिका सारख्या देशामध्ये युद्ध पेटलं, एक महिन्याचा कालावधी झाला, पण थांबायला तयार नाही. ते युद्ध जर थांबवायचं असेल त्याला फक्त एकच औषध आहे, संतांचं तत्वज्ञान आणि संतांचं वाङ्मय. बस ज्ञानेश्वरी आणि गाथा आणि वारकरी संप्रदाय जगात असा आहे की जो वैचारिक क्रांती करू शकतो आणि युद्ध थांबवू शकतो, अन्यथा जगात ताकद नाही. तुम्हाला पुढे सांगू मी, आपण भाग्यवान आहोत की गाथ्याचं पारायण या गावात आहे. जीवनामध्ये एक तरी संत असावा, एक तरी ग्रंथ असावा आणि एक तरी पंथ असावा. गाथ्यासारखा ग्रंथ असावा, तुकोबारासारखा संत असावा आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ असावा, म्हणजे जीवनामध्ये वैचारिक कंजरेशिवाय राहणार नाही. कदाचित काय झालं, बांगलादेशातला एक माणूस भारतात आला. बांगलादेशातला एकाने विचारलं, हो तुम्ही कुठले, आप कहाँ से हो? बोले बांगलादेश. मग त्याने विचारलं, तुम्ही आमच्या देशात कसे काय आलात? तो म्हणे आमचा देश आहे बांगला आणि तुमचा देश आहे चांगला. का चांगला? आणखी पुढे सांगतो. अमेरिकेत सर्वे झाला, अमेरिकेत सर्वे झाला आणि तिथे मेंटल हेल्थ नावाचा एक प्रकार आहे. मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य तपासलं तिथल्या लोकांचं. तर अमेरिकेमध्ये मेंटल हेल्थ या प्रकरणामध्ये जवळजवळ 65% लोक, काय म्हटलं मी, 65%, 65% लोक मानसिक आरोग्याखाली जगत आहे अजूनही. त्याच्या पूर्ण महाराष्ट्रात तुलना केली तर महाराष्ट्रामध्ये ती तुलना 4-5% घरात आहे. आणि हे उत्तर कोण दिलं? जेव्हा आम्ही आमचा कार्यक्रम सुरू होता सोनी मराठीवर, कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आले होते देवेंद्रजी फडणवीस, आणि त्यांनी हे वाक्य सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये मेंटल हेल्थ नावाचं प्रकरण आम्ही तपासलं, चौकशी केली, तर ते म्हणले फक्त 4 ते 5% लोक फक्त असे आढळले की जे मानसिक आरोग्याखाली जगत आहे, मानसिक तणावाखाली. त्याच्या पहिले अमेरिका देशामध्ये 65% लोक आहे. मग याचं उत्तर जर काय असेल तर ते म्हणाले भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण कमी आहे. त्याचं एकच उत्तर आहे, कारण इथं वारकरी संप्रदाय आहे. अरे ही कीर्तन परंपरा आमचं मनोरथ पूर्ण करणार आहे. तुकोबाराय सांगतात, मी काय करेल, जे जीवनामध्ये जमवलं, भौतिक जमवलं नाही, आध्यात्मिक जमवलं. आम्ही भौतिक किती जमवलं ह्यापेक्षा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आमची किती उंची गाठली, आम्ही ते तपासलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात, मी काय करेल, विठ्ठल विठ्ठल या नामाचा सातत्याने जप करेल. आणि हाच जप, हेच ज्ञान आणि हेच नाम भगवंताने सुद्धा घेतलेलं आहे. आवडीने घ्यावं, आवडीने भावे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. पहा 10:30 वाजले आणि कंदील सुरू होते आणि रात्री 2:30 वाजता मंदिरातल्या पुजाऱ्यांना आवाज ऐकू आला टाळांचा आणि विण्याची श्रुती ऐकू आली आणि काहीतरी आवडीने गुणगान चाललेलं होतं. आता तुकोबाराय त्या पुजाऱ्यांना असं वाटलं की कोणतरी वारकरी आपल्याकडून आतमध्ये राहिला असावा, आपली चूक झाली, दरवाजा बंद आहे, कोणतरी आवडीने गुणगान करत आहे. हातामध्ये कंदील घेतला आणि गाभाऱ्यापर्यंत पोहोचले. गरुड खांबाच्या पुढे गेले आणि कंदील वर पकडला आणि वात जरा वाढवली. प्रकाश दैदिप्यमान झाला आणि मग त्या पुजाऱ्यांनी पाहिलं आतमध्ये कोण गुणगान करत आहे, कोण भजन करत आहे, कोणाची आवड आहे, की जो ज्याचा टाळाचा नाद इतका मधुर आहे. जेव्हा डोळे झाकून उघडून पाहिलं, अंधार होता, प्रकाश वाढला, आतमध्ये पाहिलं तर तो वारकरी नव्हता, तो भगवान परमात्मा विटेहून खाली उतरला होता. आणि त्याच्या गळ्यामध्ये टाळ आहे आणि हातामध्ये विणा आहे आणि तो नाचत होता. आणि नाचता नाचता वैष्णव नृत्य करता करता टाळाचा नाद आणि त्याच्या गाण्यामध्ये शब्द होते, ज्ञानोबाराया Ja, ja.
इनपुट आणि आउटपुट असे दोन प्रकार आहे. जे पेरलं ते उगवतं. संत म्हणतात आम्ही तुझं गुणगान आवडीने केलं, याचा परिणाम देवानेही संतांचं गुणगान आवडीने केलं. ही झाली पारमार्थिक श्रीमंती. हे आम्हाला प्राप्त झालं. आपणही सुद्धा या ठिकाणी बसलो आहोत. आपल्या जीवनामध्ये योग आहे, कदाचित होऊ शकतं. सगळे दिवस सारखे नाही. आज आमच्याकडे ही वेळ आहे, आम्ही इथे उपलब्ध आहोत. आज हा चान्स आम्हाला साधता आला पाहिजे. हाताने टाळी आणि मुखाने आवडीने गुणगान भगवंताचं करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, देव जरा हसले आणि तुकोबारांशी बोलले. आणि तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं वाक्य सांगतो. ज्ञानोबा तुकोबा सारखे संत भेटण्यासाठी देवाला सुद्धा नशीबच लागतं. हां, आणि तसंच आदर्श श्रोते भेटण्यासाठी वक्त्याला सुद्धा नशीबच लागतं. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते विन ही श्रीमंती आहे. काय घडलं हो या संदर्भात तुकोबाराय सांगतात. देव हसले. अहो काहीतरी मागा, स्वतः करिता मागा, भौतिक सुख मागा, गाडी घोडी बंगला. ते म्हणतात हे पाहिजे नाही. ह्याचा अनुभव आम्ही घेऊन बसलो. न लगे मुक्तिदान संपदा, न लगे मुक्तिदान संपदा, जरा या सप्त्यामध्ये यावर्षी निसर्ग जास्तच प्रसन्न आहे असं माझा अंदाज आहे, नाही का? होऊ शकते. आणि या गोष्टीतून काहीतरी शिकायचं आहे.
निसर्गाचा आनंद अलौकिक स्वरूपाचा झाला. या 2 दिवसाच्या अगोदर कीर्तन झालं नाही असं माझा अंदाज आहे. बरोबर आहे ना? इथलंच नाही, बऱ्याच गाव झालं नाही. ये काल का हथियार है, चमचम चमक कर आएगा, कर प्रार्थना भगवान की तो कुछ समय बच जाएगा. हा मेसेज आहे. लोक जगामध्ये कलियुगात कसे मरतील पहा. काही बाढ असे, काही भूकंप असे, काही आपसी रणराग असे, काही डाकू असे, काही ठिकाणी भूकंप होईल, काही ठिकाणी पूर येईल, काही ठिकाणी आग लागेल आणि काही ठिकाणी चौकामध्ये मर्डर होईल. ऐका पुढे. काही बाढ असे, काही भूकंप असे, काही आग असे, और नाश ही करना है शिव को तो पल भी नहीं लगता उसे. जर त्याला जग संपवायचं आहे तर एक क्षण सुद्धा त्याला वेळ लागत नाही. म्हणून काय करा, सावध होऊनी भजनी लागा देव करा काय वावरे. आणि कसं आवडीने करा. मला फार आवडलं. अतिशय शिस्तबद्ध, अतिशय जिव्हाळ्याचा परमार्थ असणारं गोनापूर गाव आहे. आणि काय परम भाग्याची गोष्ट आहे की या गावाला धोतर्डीसारखा आश्रम मिळाला. हे वैचारिक श्रीमंत. एक टाळी पुन्हा वाजवा. मिलना कठीण है संत का, बड़े भाग से पाते कही, गर पा गए संयोग से तो सतसंगति मिलत नहीं, और सतसंग जिनको पा गया वो जन्म का साफल्य है, और अधिकार उनका क्या कहूँ वो शहनशाह के तुल्य है. कदाचित अजून महत्त्वाचं बोलतो, एक विद्वान उभा करा आणि एखादा मंत्री उभा करा, आणि जर दोघांची तुलना एखाद्याने केली तर शास्त्र सांगतं दोघांची तुलना होतच नाही. विद्वत्वंच नृपत्वंच नैवतुल्य कदाचन, स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान सर्व ठिकाणी पूजल्या जातो आणि ती विद्वत्ता, ती ज्ञान विठ्ठल आश्रम या ठिकाणी अखिल भारतीय बांधवांना मिळावं यासाठी गुरुवर्य बाबांनी या ठिकाणी धोतरडीला ही व्यवस्था करून ठेवली. आपणही त्या घटनेचा एक अंश असलो पाहिजे. आणि यांना काय होईल तर तुकोबराय सांगतात, ह्याने आम्हाला संतांची संगतीचं महत्त्व प्राप्त होईल. मला मुक्ती नको आहे. का मुक्ती नको? कदाचित जर एकदा मुक्त झालो तर हा आनंद पूर्ण भेटणार नाही. आमची अपेक्षा आहे, हो घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा. आम्हाला मुक्ती नको का? कारण मुक्ती आमच्या घरी पाणी भरते, मोक्ष आम्हा घरी ते आमच्याकडे, यात काही नवीन नाही. ते आम्हाला नको आहे का? कारण ते जर मिळालं, कदाचित आम्ही मुक्त झालो तर आम्हाला संतांची सेवा घडणार नाही, संतांचं पूजन घडणार नाही. अजून एक बोलतो, नामदेवरायांची मागणी या संदर्भात आहे. आपण पंढरपूरचे पायिक आहोत. नामदेव पायरीजवळ जावं तर नामदेवरायांचे शब्द आठवतात, नामा म्हणे आम्ही पायरीचे. असं काय झालं? मागणं होतं. देवाने विचारलं, नामदेवा सांगा तुम्हाला काय अपेक्षित आहे, काय लागेल, काय पाहिजे. नामदेव महाराज म्हणाले, असं करा, तुमच्या हा जो दरवाजा आहे ना याची पाटी, म्हणजे मला वृक्ष करा आणि त्या वृक्षाची पाटी दरवाजाची तुमच्या पुढे राहावी, एवढी माझी इच्छा आहे. नामदेव म्हणले नाही, देव म्हणले नाही नाही वेगळं मागा. मग असं करा म्हणे, तुमच्या दारातला कुत्रा करा, किंवा तो नैवेद्य तरी मला खाता येईल. तुझे दारीचा कुत्रा नको मोकलो दातारा, घरने घेतले घरात, नको धरून उठवू तो. नाही म्हणे, काहीतरी अधिकार मोठा आहे, वेगळं मागा. असं करा म्हणे, मग नालीतला किडा बनवा, अभिषेकाचं पाणी माझ्या अंगावर पडेल आणि मी पावन होईल, पवित्र होईल. नाही नाही म्हणे, याच्यापेक्षा वेगळं मागा, तुमचा अधिकार जरा मोठा आहे.
मग असं करा म्हणे, तुम्हाला द्यायचं असेल तर नामदेव पायरी करा. मग विचारलं काय कारण, असं का वाटतं तुम्ही पायरीच व्हावं दरबारामध्ये माझ्या. तेव्हा नामदेव म्हणाले, महाराज म्हणतात, ज्यावेळेला वारकरी पंढरपुरामध्ये पोहोचतील, हां, आणि जेव्हा ते पंढरपुरामध्ये येतील, चंद्रभागेचं स्नान होईल, पुंडलिकाचं दर्शन घेईल, आणि जेव्हा ते तुमच्याकडे येतील तर त्यांच्या पायाची धूळ मला लागली पाहिजे, एवढी माझी मागणी आहे. बरं का. आणखी पुढे चला तुम्ही, चरणावरच का धाव. या संदर्भात मला गोकुळातलं थोडं प्रमाण आठवतं. गोकुळच्या गवडणी जेव्हा रडत होत्या आणि अक्रोजी महाराज जेव्हा भगवंताला घेऊन गेले मथुरेमध्ये, आणि शेवटी त्या हात जोडत होत्या, अक्रूरा नेऊ नको भगवान वृंदावनीच्या सकळ जनासी दे एवढे जीवदान. आणि मग अक्रोजी महाराज जेव्हा निघाले, रथ उभा केला, बाजूला नदीचं पाणी निर्मळ वाहत आहे, पाण्यामध्ये डुबकी मारली, पाण्यामध्येही तो दिसला आणि रथातही दिसला. मग लक्षात आला हा साधारण सामान्य नाही. पण जेव्हा अक्रोजी महाराजांनी पुन्हा पाहिलं, तेव्हा परमात्मा त्या रथाचं चाक धरून रडत होते. अक्रोजी महाराजांना वाटलं बापरे हे योग्य नाही. म्हणले असं करा, भगवंत म्हणले तुम्ही गोकुळात एकदा जाऊन पहा, कदाचित एखाद्या गवळणीचा प्राण गेला असेल, त्या आकांत करत होत्या, माझी यशोदा माता रडत असेल, एकदा जाऊन पहा. अक्रोजी महाराज जेव्हा पुन्हा परत गोकुळामध्ये पोहोचले, काय झालं, वरच वाकड्या पेंद्या सुद्धा ओक्सा बोक्षी रडत आहे, गवळणी आकांत करत आहे, आणि एक गवळण त्या भिंतीवर चित्र काढत आहे. चित्र काढता काढता अगदी बरोबर चित्र काढलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं, आणि अक्रोजी महाराज पाहत होते. ती कला, काय भाव आहे त्या मूर्तीमध्ये. सगळं चित्र तंतोतंत काढलं, परमात्मा हुबेहूब रेखाटला, पण त्याला पायच काढले नाही, त्याला चरण काढले नाही. तेव्हा काय म्हणाले अक्रोजी महाराज, वा 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 वा, काय सुंदर चित्र रेखाटलं, वा वा, खूप सुंदर, प्रसन्न झालो, हुबेहूब परमात्मा दिसतोय. पण ह्याच्यामध्ये एक चूक झाली बरं का, चित्रामध्ये एक चूक झाली तुमची. ती गौपिका म्हणाली, काय चूक झाली, आतापर्यंत अनेकदा परमात्मा रेखाटला, जराही त्याच्यामध्ये चूक नाही, आणि तुम्ही म्हणता चूक झाली, सांगा ना काय चूक आहे. अक्रोजी महाराज म्हणले, तुम्ही सगळं काढलं येरा, पण पायच काढले नाही, चरण काढले नाही, तेवढे राहून गेले. आता ती गोपिका म्हणाली, कदाचित त्याला जर चरण काढले तर तो आमच्यातून निघून जाईल, आम्हाला सोडवून जाईल. तो सदैव आमच्या डोळ्यापुढे असाच असावा, म्हणून आमची धाव त्याच्या चरणावर आहे, आणि त्याचे चरण आमच्या हृदयात आहे. लक्षात घ्या, हृदयाच्या आसनीया तुझं बसवी मोहना, म्हणून आम्हाला मुक्त व्हायचं नाही, पुन्हा पुन्हा हे दिसावं एक. बरं, आणखी न लगे मुक्ती धन, धन का पाहिजे नाही, सर्वांना त्याचा अनुभव आहे, न बोललेलं बरं. तुका म्हणे धन, धनासाठी जाती प्राण. तुम्ही अलीकडे पहा, आता नाशिकच्या कोर्टामध्ये मी त्या दिवशी एक व्हिडिओ पाहिला 8 दिवस अगोदर, कदाचित आपण घटना ऐकली असेल, की सख्खे भाऊ बहीण भावंड एकमेकाला मारू लागले, आणि ते मारणं साधं नाही, कोणाचे केस वडायचे, कोणाला खाली पाडायचं, हे सगळं चालू होतं, सगळे लोक पाहत होते. त्याला कारण जर काय होतं तर धन. हे बघा, एक गोष्ट महत्त्वाची आहे, गृहस्थ धर्म असं सांगतो, चोरा आपल्या पाठीमागे लागतील, काय जीवनामध्ये एवढं जास्तही कमावू नका की चोरं पाठीमागे लागतील, आणि एवढं कमीही कमावू नका तर आपल्या घरी अतिथी आला तर त्याची खायची सोय नसेल, तो आपल्या घरून उपवासी जाईल. एवढं कमी कमावू नका. साई इतना दीजिए ज्यामे कुटुंब समाये, मैं भी ना भूका रहू ना साधू भूका जाए. विठाला विठाला. आम्ही काय केलं हे तर आमच्याकडे आहे, याची आम्हाला गरज नाही. सगळं आहे पण तो नाही. काय म्हटलं मी, सगळं आहे पण संत संगती नाही, तर सगळ्याची किंमत शून्य आहे. तुम्हाला आणखी एक सांगतो, संत संगतीच का मागावी. ते म्हणतात ज्याच्याने जीवनाचं कल्याण होतं, ऐका, ज्याच्याने जीवनाचं कल्याण होतं, बरं, सगळं असून सुद्धा जे पाहिजे ते नाही तर आहे त्याची किंमत शून्य आहे. बरं का, हो पैसा भरपूर आहे पण कसा खर्च करावा याचं ज्ञान नाही, तर तो पैसा जहरासारखा होऊ शकते. आणखी पुढे बोलतो महत्वाचं, पारमार्थिक धन जीवनामध्ये कमावता आलं पाहिजे. वारकरी शिबिरं आपण दरवर्षी आयोजन घेत असतो आणि ती काळाची गरज आहे. का, कारण संतती जर चांगली असेल तर संपत्ती कमावण्यात मजा आहे.
संतती जर चांगली नाही, संस्कारी नाही, त्यांच्या जीवनामध्ये पारमार्थ रूपी धन नाही, तर जे धन भौतिक आहे ते दुःखाचंच कारण आहे. विठ्ठल विठ्ठल. आज लोक पैशाने, काळ किती झपाट्याने बदलला. पूर्वी लोक गरीब होते, 5 रुपये 2 रुपये कमवायचे काय त्यांची कमाई होती, पण प्रेमाचा ओलाव होता, वलय होतं. आता वलय संपलं. 5,000 रुपये 10,000 रुपये रोज आहे, 50,000 रुपये रोज आहे, पण जो 5 रुपयात आनंद होता तो 50,000 राहिला नाही. आणखी तुम्हाला पुढे बोलतो. काय झालं, काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टी बदलल्या. पूर्वी एक काळ होता, मजूर शेतामध्ये जायचा. पहा तुम्ही किती इमानदारी होती, किती कष्टाची भक्ती होती. शेतामध्ये जायचा आणि जर थोडीशी पात राहिली, त्याला पातच म्हणतात ना, त्याला आवडभर म्हणतात, बरोबर आहे. थोडीशी जर पात राहिली तर मजूर घेऊन टाकायचं, जाऊ द्या बा आता उद्या यायला परवडत नाही. ही त्यांच्या कर्मातली भक्ती होती. पण आता काळ झपाट्यानं बदलला. आता थोडीशी जरी पात राहिली तर ते म्हणते तुम्ही तुमचं पाहून घ्या. समजा एखादी बाई निंता निंता समोर गेली, काम करता करता तर मागची मातीचं ढेकूल करते का, तुलेच गरज आहे होय मागं, चाललाय की नाही. बरं, याचं कारण सांगतो काय. पूर्वी मजूर मालकाकडे जायचं काम मागायला. सकाळ झाली की मजूर दारात, मालक काम द्या. आणि झपाट्यानं काळ बदलला, अशी वेळ आली आज, आता मालकच मजुराच्या दारात. ना काला येत असं म्हणा. आणखी पुढं काय होईल, ही सगळ्या गोष्टी ढासळत चालल्या. ह्याला एकच गोष्ट वाचू शकते या कलियुगात, फक्त 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 संतांची संगती. विठाल विठाल. सांगायचं राहूनच गेलं. पूर्वी फाटले कपडे भिकारी घालायचे. मी संगती काम होतं जे बोलतोय. फाटलेले कपडे भिकारी घालायचे, आता फाटलेले कपडे, अरे बापरे. तुम्ही मॉलमध्ये जा जीन्स पॅन्ट घ्यायला, जेवढा पॅन्ट फाटला असेल तेवढा महाग आहे. आणि लोक म्हणतात आम्ही सुशिक्षित झालो. एक लक्षात घ्या, सुशिक्षित होणं वेगळं आणि सुसंस्कृत होणं वेगळं. ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा आहे. एखादा मराठीमध्ये ज्याची PhD आहे ना, PhD, त्याला सुद्धा त्याचा अर्थ कळत नाही. हे वयाच्या 16 वर्षामध्ये सांगितलं. हे आश्चर्य आहे. एक जण माझ्याकडे आला, तो म्हणे महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी फार सुंदर सांगितली म्हणे, पण ते मराठीत पाहिजे होती म्हणे. इंजिनियर पोरगा. म्हटलं येडपटा, ज्ञानेश्वरी मराठीतच आहे. आणि त्याच्या 56 भाषा का ओतल्या? माऊलींचं कारण काय, एक भाषा लिहित आली असती. माझ्या मराठीची बोलू कौतुके, पण 56 का? माझा वक्ता कुठल्याही प्रांतात गेला, माऊलींना वाटायचं तर तो त्या अनुषंगाने तिथे विचार नैपुण्य मांडता यावं. ही संप्रदायाची श्रीमंती आहे. विठाल विठाल. आता पुढे आपण मुख्य मुद्द्यावर आलो. संत संगती का मागितली ऐका. चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, आणि संत तेथे विवेका असणे की जे. हा, संत जिथे तिथे विचार आहे. काय केलं संतांनी आतापर्यंत? 3 गोष्टी मोजल्या या जगाच्या, आणि 3 लोकांनी आतापर्यंत देश टिकवला. 3 लोकांच्या भरोश्यात देश टिकून आहे अजूनही. आपण कधी सर्वे करा. 1 पहिल्या क्रमांकावर आतापर्यंत देश कोण जागवला? संतांनी. आजवरी साधू संतांनी जगविला देश बोधुनी. काय केलं? देश जागवला. पहिले संत. है संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से अभी तक नहीं नीचे पड़ी. कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत का ही पुण्य है जो आज तक जग ना ढला. 750 वर्ष झाले, पण रूप पाहता लोचनी अजूनही आनंदच देते. 2 प्रकारची भूक आहे. एक शरीराची भूक आहे, एक पोटाची भूक आहे, आणि एक मनाची भूक आहे, अंतःकरणाची भूक आहे. जर पोटाची भूक भागवायची आहे तर अन्नाची गरज आहे, आणि जर मनाची भूक भागवायची आहे माझ्या संतांच्या अभंगाची गरज आहे. बरं का? काय घडलं? 3 लोकांनी देश जागवला. 1 पहिले कोण आहे? संत, ज्यांच्या भरोश्यात देश टिकला. 2 या देशाचे नौजवान जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर उभे. कदाचित जर ते त्या सीमेवर नसते तर कधी बॉम्ब पडला असता इथे, याची गॅरंटी नव्हती. ऐका, एक देवभक्ती आहे आणि दुसरी देशभक्ती आहे. मी पुढे आणखी बोलतो. 2 झाले ज्यांनी देश टिकवला. 1 संत, 2 या देशाचे नौजवान म्हणजे शूर, आणि 3 या देशातला शेतकरी. हे सुद्धा नाकारता येत नाही.
हाडाची काळी करणार, रक्ताचं पाणी करणारा. आणखी पुढे सांगू तुम्हाला, महिला मंडळी 1500 रुपये आले तुमचे. केवायसी झाली का वाचे? एक वाक्य ऐक जा. कदाचित सरकारचे पैसे आमच्या खात्यात नाही आले तर आम्ही उपाशी मरणार नाही. मी काय म्हटलं पहा, किती महत्वाचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. कदाचित सरकारचे पैसे आमच्या खात्यात नाही आले तर आम्ही उपाशी राहणार नाही, पण शेतकऱ्याचं धान्य जर सरकारच्या मार्केटात गेलं नाही तर क्लास 1 ऑफिसर उपाशी मेल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणखी पुढे चला. 3 गोष्टी आतापर्यंत संतांनी मोजल्या, कारण संत संग देई सदा या संदर्भात. आपण डॉक्टरकडे जा. आज आमचे डॉक्टर साहेब आले नाही, डॉक्टर लांडे साहेब. काय झालं, डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर साहेब ताप मोजतात. कशाने? तापमापीने. त्याला थर्मामीटर, पण आपल्या भाषेत त्याला तापमापी म्हणतात. पण खरं जर पाहिलं तर डॉक्टरांनी ताप मोजला नाही. ताप कोण मोजला? तापमापीने, थर्मामीटरने. आता इथे प्रश्न आहे, तापमापीनेच ताप का मोजला? त्याचं मेन उत्तर आहे, मूळ उत्तर आहे, त्या तापमापीलाच ताप नाही. कळलं असेल तर. मग तापमापीला ताप नाही म्हणून ती तापमापी तुमचा आमचा ताप मोजते. याच संत निर्मळ आहे, स्वच्छ आहे, निर्माण मोहा संग दोषा. असे प्रेमळ आहे, पावन आहे, म्हणून संत काय करतात, या जगाचे 3 ताप मोजतात. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. संत म्हणतात या 3ही तापाची बोळवण फक्त 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 आणि देखिल्या चरण वैष्णवांचे. विठाल विठाल. ही तुकोबऱ्यांची मागणी जर आपण पाहिली तर ही अधिष्ठानात आहे, आकारात नाही. मागणी ही आकारात नाही, मागणी ही अधिष्ठानात पाहिजे. अधिष्ठान म्हणजे काय, आकार म्हणजे काय? एक दृष्टांत मला आठवला. फार पूर्वीचा काळ होता आणि पूर्वजांनी एक पिढी अशी निघाली पुढची, ते मुलं निघाले आळशी, कुठलेही काम न करणारे. आळशी होते, काम करत नव्हते. मग त्यांनी विचार केला आता पोट कसं भरायचं. तर त्यांनी पाहिलं देवपाटामध्ये सोन्याचे देव होते. सोन्याचे देव केले होते त्यांच्या पंजोबांनी, अगोदरच्या पिढीने. आता काय झालं, सोन्याचे भाव प्रामुख्याने वाढले होते. त्यांना वाटलं आपल्याकडून काम करणं होत नाही आणि त्यांचं लक्ष गेलं देवाकडे. देवाकडे लक्ष गेलं. ते पोरं म्हणाले असं करा घड्या, नाहीतरी आता आपल्याला काम करणं होत नाही, जगायचं आहे, फुकट खायची सोय पडली आहे. आता काय करायचं, हे देव विकायचे आणि त्याचे जे पैसे येतील त्याच्यात उदरनिर्वाह चालवायचा. आता देव काही छोटे छोटे नव्हते आणि त्यांचं कुळदैवत होतं खंडोबाराय. मग त्याच्यामध्ये एक चांदीची खंडोबारायाची मूर्ती, त्यांचा सेवक म्हणून एक खंडोबारायांचं ते कुत्र्याची अशी मूर्ती, प्रतिमा मोठी होती. मग हे सोनाराकडे गेले 4-5 पोरं त्याच, आणि ते म्हणले सोनार म्हणे हे मोजा आणि ह्याच्या बदल्यात काय पैसे येते ते सांगा. आता काय झालं, तिथे ठेवला होता काटा ग्रॅममध्ये आणि पहिल्यांदा देवाची मूर्ती मोजली खंडोबारायाची त्या सोनाराने आणि त्याचं वजन भरलं. त्यांनी कॅल्क्युलेशन केलं. ते म्हणाले या मूर्तीचे, देवाच्या मूर्तीचे तुम्हाला 8,500 रुपये येतील. किती? 8,500. हे म्हटले द्या, 8,500च द्या म्हणे. तो म्हणला कशाला मोडटा, राहू द्या. हे म्हणे शांतपण शिकू नका, आम्ही सांगतो तेवढं करा, द्या म्हणे. मग त्याने काय केलं, 8,500 रुपये. बरं ठीक आहे, मूर्ती बाजूला ठेवली. आता हे झाली देवाची मूर्ती आणि त्या मूर्तीचा जो सेवक होता खंडोबाराय म्हणजे कुत्र्याच्या रूपात, ती मूर्ती मोजली. तर त्या श्वानाची, कुत्र्याची जेव्हा मूर्ती मोजली तेव्हा त्याची बेरीज केली, कॅल्क्युलेशन केलं. तर तो म्हणाला या मूर्तीची येईल म्हणे तुम्हाला 15,500. किती? 15,500. हे म्हणे तुला सोनार बनवलं कोण? म्हणजे देवाचे 7.5 आणि कुत्र्याचे 15. म्हणजे असं कुठं असतं का? तो सोनार म्हणाला ओ भाऊ काय झालं म्हणे, तुमचे जे पूर्वज आहे ना त्यांनी देवाला सोनं कमी घातलं आणि कुत्र्याला, त्यात माझा दोष नाही. तुमचा अंदाज आहे आकारात, तुम्ही पाहता आकारात आणि मी पाहतो अधिष्ठानात. मी पाहतो ग्रॅममध्ये. काय झालं, देवाची मूर्ती छोटी आहे आणि कुत्र्याची मूर्ती
मोठी आहे असं जरी तुम्हाला वाटतं, पण वजनात मात्र देवाची मूर्ती लहान आहे आणि कुत्र्याची मोठी आहे. त्याच्यामुळे तुमची नजर आहे आकारावर आणि माझी नजर आहे ग्रॅमवर. तुकाराम महाराज सांगतात जगाची नजर आहे भौतिक सुखावर आणि माझी नजर आहे आध्यात्मिक सुखावर. विठाल विठाल. काय करा आम्हाला संत संगती द्या ज्याने आमचं जीवन पवित्र होईल. एक वाक्य ऐका काय केलं संतांनी. संत आमच्यामध्ये बसतात, आमच्यासारखे दिसतात पण आमच्यासारखे नसतात. संत नव्हती जगा. मग काय केलं त्यांनी. त्यांनी अवतार घेतला आणि ते अवतार घेणार. अवतार या शब्दाचा विग्रह होतो अव अधिक तार. अव म्हणजे काय, खालून वर जाणे आणि तार म्हणजे वरून खाली येणे. काय झालं, खालून वर जाणे आणि वरून खाली येणे. संत वरून खाली आले. संगती मागतात तुकाराम महाराज. संत वरून खाली आले. कशासाठी आले, खालच्यांना वर नेण्यासाठी. नाही कळलं तुम्हाला. संत वरून खाली आले. आम्ही वैकुंठवासी वरून खाली आले. कशांना, खालच्यांना वर नेण्यासाठी. त्याच्याही पुढचं सांगू, खाली येऊन जे खाली गेले त्यांना वर नेण्यासाठी. मला एकाने विचारलं खाली येऊन खाली जाणे कशाला म्हणतात. मी त्याला सोपं उदाहरण दिलं. मला सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा सुरू असलं की तिथं पानपोई असते. बरोबर आहे. पानपोई कोणासाठी, आपल्यासाठी. तिथं माठं असतात, माठं आपल्यासाठी. त्याच्यातलं पाणी आपल्यासाठी. तिथं ग्लास असते, ग्लास कोणासाठी, आपल्यासाठी. आणि तो साखळनं बांधला असते, साखळी कोणासाठी. कळलं तुम्हाला. ग्लास चोरून येण्याची शक्यता आहे म्हणून साखळी बांधली ना. याला म्हणतात खाली येऊन खाली जाणे. त्याची पुढे सोपं करून सांगतो. तुम्ही ट्रेनमध्ये जा. ट्रेनमध्ये गेल्यावर ट्रेनमधलं जे वॉशरूम आहे तिथंही मग्गा बांधलाय साखळीनं. सरकारला अंदाज आला की हा मग्गा सुद्धा चोरी जाऊ शकते. असे जे विचाराने खाली गेले, संतांनी त्यांना काय केलं, आपल्यासारखा बनवलं. आपणासारखे करते तात्काळ नाही काळ वेळ. अरे सर्वसामान्य जर असेल तर त्यालाही श्रीमंती प्राप्त झाली. हा अधिकार केवळ संतांच्या संगतीमध्ये मिळाला. असाच मिळावा. असा पुनर्जन्म जर आम्हाला द्यायचा असेल देवा, तर तुझ्या नामामुळे, तुझ्या चिंतनामुळे आमचं जीवन पवित्र होईल. असं काहीतरी कर की जेणेकरून आमचं जीवन परमार्थमय सुखमय. ज्ञानेश्वर आपण सगळे भाग्यवान आहोत की या गावांनी आणि या पंचक्रोशींनी परमार्थाची जोड जोडली नाही का. परमार्थ धन परमार्थ महाधन जे हे जोडी देवाचे. आणि ते योग आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये तुम्ही या ठिकाणचे मंडळी भाग्यवान आहात की ती पर्वणी आम्हाला लाभली. खरं जर पाहिलं तर परमार्थ हा एक उत्सव आहे आणि या उत्सवाचा हा उत्सव आहे की ज्याच्यामध्ये आमचं जीवन मंगलमय आनंदमय होईल. बरं का. मग शेवटचं एक सांगेल की ज्या ज्या संतांनी आपला देह चंदनासारखा झिजवला आणि तुम्हा आम्हाला आनंद दिला, माऊली म्हणतात आमच्या वाटेला तर दुःखच आलं. योगाची या वाटा जे निघाले गा सोपटा, तर या दुःखाचाची वाटा भागा आला. पण आपल्या सर्वांसाठी हे ज्ञान सोपं आणि सुलभ केलं. तुका म्हणे सोपी केली पाय वाट. परमार्थाची पायवाट सोपी केली. आपण सर्वांनी त्या अनुषंगाने आराधना करावी. रोज आपल्या घरामध्ये किमान आजच्या युगामध्ये आपल्या मुलांना किमान 2 तरी ओव्या ज्ञानेश्वरीच्या रोज वाचल्या पाहिजे. कदाचित एखादं शाळेचं पुस्तक कमी वाचलं तर हरकत नाही, ॲडजस्टमेंट होईल. पण ज्ञानेश्वरी आणि गाथा ही काळाची गरज आहे. वाचाल तरच वाचाल. बरं का. म्हणून आपल्या जिल्ह्याचं भाग्य थोर आहे. ही जी विश्वात क्रांती झाली ना, सध्या ऑनलाईन जे जग आहे हे अकोला जिल्ह्यामुळे आहे. आणि त्याचं एकमेव उत्तर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. जेव्हा ट्रेन निघाली होती तेव्हा बापाने मुलाच्या हातात ज्ञानेश्वरी दिली आणि सांगितलं मुला पुण्याला निघालास, हो फक्त एवढं कर, किमान रोज 5 वेळा तरी वाचत जा. वाचावी ज्ञानेश्वरी. मुलगा म्हणाला होय बाबा. तो आज्ञाधारीच होता. आणि मग बघता बघता ट्रेन जेव्हा पुण्यामध्ये पोहोचली, मुलगा कॉलेजमध्ये पोहोचला आणि जी पारमार्थिक साधना त्या कुळामध्ये होती आणि ते रक्तामध्ये होतं. म्हणजे परमार्थ हा अनुवंशिकतेमध्ये असावा. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरणसेवा, त्या घरात तो परमार्थ आहे. आणि म्हणून ते मुलामध्ये आलं. म्हणजे बकेटीमध्ये पाणी पाहिजे असेल तर विहिरीमध्ये असावं. बापाचे हे शब्द मुलाच्या हृदयामध्ये भिडले आणि ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात झाली. आणि नंतर त्या मुलाने
अशी बातमी पेपरामध्ये वाचली की भारत सरकारने अमेरिकेला संगणक मागितला. फार दूर जायचं काम नाही, मला वाटतं तालुका मूर्तिजापूरच आहे. हो हो हां, आणि डॉक्टर विजय पांडुरंगजी भटकर, एक टाळी वाजवा जोरात त्यांच्या नावाने. त्यांनी पेपरमध्ये बातमी वाचली की भारत सरकारने अमेरिकेला परम संगणक मागितला. काय करा की तुमच्याकडे जे ऑनलाईन झालं ते आमच्या भारतात येऊ द्या. त्यांनी नाकारलं. ते म्हणे नाही, तुम्हाला काय काम आहे याचं, आम्ही तुम्हाला देणार नाही. काय प्रेरणा जागली. डॉक्टर साहेब भटकर साहेब दिल्लीला पोहोचले आणि विधान भवनामध्ये राजभवनामध्ये पोहोचले आणि त्यांनी म्हटलं, काय हो, तुम्ही जो संगणक मागितला अमेरिकेत या भारताची विज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, तर मग समजा तो संगणक तुम्हाला मी तयार करून दिला तर. बापरे, काय कॉन्फिडन्स आहे, काय वैचारिक श्रीमंती आहे पहा तुम्ही. कदाचित जर तुम्हाला तो संगणक मी केला तर बापरे, मग तर हरकत नाही, मग तर भारतामध्ये सगळ्या गोष्टी सुलभ होतील. म्हणे ठीक आहे. म्हणे मग मला काही कालावधी द्या, काही महिने द्या, मला काही वेळ द्या. म्हणजे किती वेळ पाहिजे. त्यांनी सांगितलं किमान कमीत कमी 18 महिने तरी पाहिजे. बरं, मग मला काही विद्वान लोक माझ्यासोबत द्या, जे सायंटिस्ट आहे ते लोक माझ्यासोबत द्या, आणि मला काही उपलब्ध करून द्या साधन साहित्य की जे मला लागेल इलेक्ट्रॉनिक या संदर्भात विज्ञान क्षेत्रामध्ये. म्हणजे ठीक आहे. मग त्यांची तशी व्यवस्था केली. आणि तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, ज्यासाठी 18 महिने मागितले होते की 18 महिन्यामध्ये तयार होईल, भाग्याची गोष्ट आहे 11 महिन्यामध्ये संगणक तयार झाला. किती? 11 महिन्यामध्ये. मग भारत सरकारला असं वाटलं की 11 महिने एवढी मोठी वैचारिक क्रांती झाली, तर ज्यांनी हे केलं त्या मुलाचा खऱ्या अर्थाने जीवनामध्ये गिनीज बुकात नाव नोंद व्हावी आणि त्यांचा सत्कार व्हावा भारतभरामध्ये, त्यांचं नाव अलौकिक व्हावं. आणि मग त्यांच्यासाठी स्टेज सजला. एखादा मंत्री जसा शपथविधी घेतो ना, पोलिसांचा ताफा फुलाने सजवलेला स्टेज, डॉक्टर साहेब त्या ग्राउंडमध्ये पोहोचले आणि मग स्टेजवर आले आणि PM साहेब हजर होते. त्यांनी एवढा महागाचा हार डॉक्टर साहेबांच्या गळ्यामध्ये घालणार, पण त्यांनी तो हार हातामध्ये घेतला. एक पिशवी होती, पिशवी, त्या पिशवीत टाकला. एवढा महागाचा हार त्यांनी पिशवीत टाकला. ह्यांनी विचारलं सरकारने, काय हो. PM साहेब म्हणाले, एवढा महागाचा हार आम्ही तुमच्या गळ्यामध्ये घालणार, तुमचं स्वागत करणार, आणि तुम्ही तो पिशवीत का घातला. त्यांनी उत्तर दिलं, ज्याच्यामुळे मी हे करू शकलो, ज्याच्यामुळे ही वैचारिक क्रांती झाली विज्ञान क्षेत्रामध्ये, त्याचं एकमेव उत्तर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ही प्रेरणा मला ज्ञानेश्वरीतून मिळाली, म्हणून मी हार ज्ञानेश्वरीला घालणार. आणि त्याच्या पुढचं उत्तर, जो हार ज्ञानेश्वरीला घालणार तोच हार माझ्या बापाच्या गळ्यात घालणार की ज्याने मला हे सांगितलं. बरं का. म्हणून इकडे तिकडे भटकत बसल्यापेक्षा भटकर साहेबांनी जे सांगितलं ते आपण केलं तर खऱ्या अर्थाने जीवनाचं स्वप्न पूर्ण होईल. म्हणून तेव्हा फक्त एवढं दे, हे संतांच्या संगतीमध्ये, संत संगतीचे काय सांगू सुख, वेळेचा अभाव आहे. म्हणून आपण खऱ्या अर्थाने परम भाग्यवान आहात, परम ज्ञानी आहात. एरवी तरी मी जरी जाहला अविवेकू परी संत कृपा देखू स्वजोडू असे. हे तर माझ्या गुरुजींचं बाबांचं मोठेपण आहे की त्यांनी या ठिकाणी बसून माझं कीर्तन ऐकावं. म्हणजे खऱ्या अर्थाने तैसा मी तुम्हा प्रती चावटी करीत असे बाळमती, तुम्ही संतोषी जे ऐशी जाती प्रेमाची असे. माऊलींच्या भाषेत आपण ते गोड करून घेतलं. म्हणून मी पुनश्च बाबांच्या चरणावर नतमस्तक होतो. आमचे काकडसाहेब या ठिकाणी आहेत, आमच्या ताई त्या ठिकाणी बसलेले आहेत, आणखी सोबत आमचे साहेब आलेले आहेत. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. पुनश्च आपल्या गुणापूर गावामध्ये गोड अशा स्वरूपाचं गुणगान भगवंताचं आपण करत आहात. अंतकाळापर्यंत परमात्मा असाच आपल्या डोळ्यापुढे राहावा आणि आपलं वैचारिक, आपली आध्यात्मिक पार्श्वभूमी श्रीमंत व्हावी, एवढं मागणं आजच्या या पंचकृषीमध्ये, या पावन क्षेत्रामध्ये करतो. आणि बराच लांबचा माझा प्रवास होता, जवळपास 250-250 किलोमीटरचा कालावधी होता. इतक्या लांबून मी आलो. कधी माझ्या बोलण्यात थोडा थकवा होत असेल, किमान माझे काही शब्द चुकीचे निघत असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे. आपण तो गोड करून घ्यावा. आणि पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. हे टाळकरी माडकरी सगळी मंडळी हे आपल्या पंचकृषीतील श्रीमंती आहे बरं का. एक टाळी यांच्यासाठी वाजून दिली पाहिजे आपण. सेवेला या ठिकाणी पुनश्च धन्यवाद देतो. आणि महाराजांच्या चरणावर, हनुमंतरायांच्या चरणावर, पांडुरंगाच्या चरणावर सेवेला या ठिकाणी विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकही सरते, करुणी घेयावी तुमते विनवित असे. जय विठ्ठल जय.